दिवाळी आलीये, त्यामुळे तुम्ही सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करताय। पण सोनं तर सोडा, चांदीचे भावही गगनाला भिडलेत। किलो मागे 1.5 लाखांच्या पुढे। आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोक जास्त पैसे द्यायला देखील तयार आहेत, पण सोनारांकडे चांदीच नाहीये। पण जर मी तुम्हाला सांगितलं की या दरवाढी मागे तुम्ही वापरत असलेलं AI, 5G इंटरनेट आणि इलेक्ट्रॉनिक गाड्या आहेत, तर तुमचा विश्वासही बसणार नाही। चला आजच्या व्हिडिओ मधून या मागची खरी कारणं जाणून घेऊयात। नमस्कार, मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी। आपल्याला वाटतं चांदी म्हणजे फक्त दागिने, भांडी आणि देवाच्या मूर्ती, पण खरं तर ही फक्त 10% चांदी झाली। उरलेली चांदी जाते कुठे? तर ती जाते टेक्नॉलॉजी मध्ये। AI चं हार्डवेअर, 5G चं इन्फ्रास्ट्रक्चर, सोलर पॅनेल, इलेक्ट्रॉनिक गाड्या, औषधं या सगळ्यांमध्ये चांदी लागते। आणि महत्त्वाचं म्हणजे तिला कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नाही। चांदी आता फक्त दागिना नाही, तर ती टेक्नॉलॉजीचं जणू विटॅमिनच बनली आहे। आता झालंय असं की या सगळ्या टेक्नॉलॉजीमुळे चांदीची मागणी प्रचंड वाढली आहे, पण तिचा पुरवठा मात्र तितकासा वाढलेला नाही। कारण जगातली 70% चांदी ही दुसऱ्या धातूंच्या खाणीत बोनस म्हणून मिळत असते। त्यामुळे मागणी वाढली म्हणून चांदीचं उत्पादन लगेच वाढवता येत नाही। गेल्या 4 वर्षांपासून मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी परिस्थिती आहे। भारत हा जगातला चांदीचा सर्वात मोठा ग्राहक आहे। त्यात दिवाळी आणि लग्न सराईमुळे मागणी आणखी वाढली आहे। सोनं महाग झाल्यामुळे अनेक जण चांदीत गुंतवणूक करत आहेत। शिवाय सिल्वर ETF नावाचा एक प्रकार आहे। यात तुम्ही डिजिटल सोने खरेदी करता तशी डिजिटल चांदी देखील खरेदी करता येते। पण नियम असा आहे की प्रत्येक ETF युनिट मागे 1 ग्रॅम चांदी बाजूला ठेवावी लागते। यामुळे बाजारातली खरी चांदी ETF मध्ये जाऊन लॉक झालीये। त्यामुळे झालंय असं की लोक जास्त पैसे द्यायला तयार आहेत, पण सोनारांकडे विकायला चांदीच नाहीये। मग आता प्रश्न आहे की हे भाव पुन्हा खाली येतील का? याआधी 1980 आणि 2011 मध्ये चांदीचे भाव वाढून कोसळले होते, परंतु तज्ञांच्या मते यावेळी तसं होण्याची शक्यता कमी आहे। कारण यावेळची दरवाढ सट्टेबाजीमुळे नाही, तर खऱ्याखुऱ्या औद्योगिक वापरामुळे झाली आहे, जी आता कमी होणार नाही। तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचा 5G फोन वापराल किंवा सोलर पॅनेल पाहाल, तेव्हा लक्षात ठेवा त्यातला एक छोटासा चमकणारा भाग आज चांदीला इतकं महाग बनवत आहे। या माहितीवर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।